नारायण जय जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या निमित्ताने आपण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये एकत्रित जमलोय. आज पौष पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा आहे आणि आपण प्रत्येक पौर्णिमेला दत्त महाराजांच्या दरबारामध्ये येतो. आपले श्रद्धा भाव आणि विश्वास दत्त महाराजांना अण्णांना अर्पण करतो आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेत असतो. प्रत्येक पौर्णिमेला होम हवन, दुपारची आरती, त्या आरतीमध्ये नादब्रह्म, या सगळ्या गोष्टी आपल्याला आपण शोधण्यासाठी आहेत. आपल्याला आपण शोधण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. नामाच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातून या माणसाचा जन्म आपल्याला कशासाठी मिळालेला आहे याचा शोध घेण्यासाठी या सगळ्या आनंदाचा उत्सव आपण प्रत्येक पौर्णिमेला आणि प्रत्येक गुरुवारी करत असतो. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून जे होतं ते बऱ्यासाठीच होतं. काय जे होतं ते बऱ्यासाठीच होतं म्हणून आपण नारायणपूरला येतो. हां नाही का?
घरातले आपल्या सगळ्यांना कंटाळतात म्हणून आपण नारायणपूरला येतो, नाही का? घरातले म्हणतात बरं झालं गेल्या एकदाचं नारायणपूरला, हां, नाही का? मग ते बऱ्यासाठीच आहे ना, त्यांच्या बऱ्यासाठी का आपल्या बऱ्यासाठी? हां, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की हा माणसाचा जन्मच असा आहे की प्रत्येक जणाला काही ना काहीतरी अपेक्षा आपल्याकडून असते आणि त्या अपेक्षा पूर्तता झाली नाही की मग ते आपल्याला नावं ठेवायला सुरुवात करतात. पण परमेश्वर आपल्याकडून कुठलीही अपेक्षा न करता आपल्याला पाहिजे ती दिल्याशिवाय राहत नाही. कारण की तो आपला आई आणि बाप आहे. आपल्या सर्वांचा आई आणि बाप दत्त महाराज आणि आपले सद्गुरू अण्णा महाराज आहेत. आणि ते आपल्यासाठी अहोरात्र, तुम्ही काही जरी नाही केलं तरी तुम्ही या ठिकाणी आलात आणि त्यांच्याशी या वातावरणाशी समरस झालात म्हणजे तुम्ही नारायणपूरला आल्याचं सार्थक झाल्याचं सिद्ध होतं. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून जे होतं ते बऱ्यासाठीच होतं. त्यासाठी एक आपण अण्णांनी सांगितलेलं उदाहरण आपण समजून घेऊ की पूर्वीच्या काळामध्ये एक राजा आणि त्याचा प्रधान दोघंजण त्यांचं राज्य चालू होतं आणि ते दोघंजण त्यांच्या विचाराने ते राज्य चालू होतं. प्रधान जसं सांगेल तसं राजा ऐकायचा आणि राजा जसं सांगेल तसं प्रधान ऐकायचा. या गुण्यागोविंदाने या दोघांच्या विचारामुळं त्यांच्या राज्यामध्ये व्यवस्थितपणा चालू होता. प्रजा सर्व सुखी समाधानी होती. आणि सगळे कालांतराने राजाचं बोट अंगठा तुटतो, राजाचा हाताचा अंगठा तुटतो आणि राजा प्रधानाला सांगतो की माझा अंगठा तुटला. तर त्यावेळेस प्रधान म्हणतो की बरं झालं, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. असं म्हटल्याबरोबर राजा म्हणतो माझ्या हाताचा अंगठा तुटला आणि ह्याला कशाचा आनंद झाला. असं म्हटल्याबरोबर राजाला राग आला आणि राजाने त्याला बंदी करायला सैन्यांना आदेश दिले की या प्रधानांना बंदी करून टाका, की माझं बोट तुटला आणि ह्याला आनंद झाला म्हणून ह्याला बंदी करून टाका. बंदी केल्यानंतर प्रधान आतमध्ये त्याला कैदेमध्ये ठेवला आणि कालांतराने असंच दिवसक्रमण चालू असताना राजा एकटाच शिकारीसाठी जंगलामध्ये गेला. सैन्याबरोबर नाही, कोण नाही, घोड्यावर बसला आणि एकटाच शिकारीला गेला. शिकारीला गेल्यानंतर आज जंगलामध्ये गेला, आज जंगलात गेला. शिकार काय त्याला मिळली नाही, पण तहानलेला होता, दमलेला होता. अशा वातावरणामध्ये तो एका झाडाखाली बसला आणि झाडाखाली बसला आणि त्या परिसरामध्ये भिल्ल समाजाचे लोक राहत होते. आणि त्या भिल्ल समाजाचे लोक राहत असताना त्यांच्या देवीचा नेमका उत्सव होता आणि त्या देवीच्या उत्सवासाठी नेमकं नरबळी देण्याचा त्यांचा दरवर्षीचा नियम होता. आणि नरबळी त्यांना शोधण्यासाठी नेमका हा राजाच नेमका त्यांच्यासमोर दिसला. म्हणून त्या राजाला उचललं सर्वांनी, भिल्लांनी, आणि त्या राजाला कैद करून ते देवीच्या समोर घेऊन जातात. देवीच्या समोर घेऊन जातात. सर्व त्याला पूजा बिजा करतात. की बळी द्यायचा म्हटल्यानंतर त्याला पूजा करतात. आता तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, माहिती आहे का? माहिती आहे. बळी द्यायचा म्हटल्यावर त्याला पूजन केलं, त्याला गंध लावला, त्याला हार घातला. आणि त्यावेळेस तिथलं जे भिल्ल त्यांचे गुरु असतील त्या गुरूंनी नेमकं त्यांच्या शरीराकडे पाहिलं आणि त्यांचा नेमका हाताचा अंगठा तुटलेला होता. तसं पाहिल्याबरोबर त्यांनी ते थांबवलं की नाही, त्यांचा हाताचा अंगठा तुटलाय, त्याला बळी देता येणार नाही. बळी देता येणार नाही म्हटल्यानंतर राजाला मनामध्ये मोठा श्वास घेतला आणि सुटलो म्हणला, एकदाच आपलं जीव वाचले. असं म्हटल्यानंतर त्यांनी त्या राजाला सोडून दिलं, मोकळं केल्यानं राजा परत राज्यामध्ये आला.
राज्यामध्ये आल्यानंतर त्याला पहिली प्रधानाची आठवण झाली आणि प्रधानाची आठवण झाल्याबरोबर प्रधानाला सोडवण्यासाठी शिपायांना आदेश दिला आणि त्या प्रधानांना सोडवून माझ्यासमोर आणा. आणि असं झाल्याबरोबर राजासमोर प्रधान आला आणि राजाने सर्व हकीकत प्रधानाला सांगितलं की असं असं झालं आणि मी त्या भिल्लांनी मला नेला आणि ते बळी देण्याचं ठरवलं, पण माझ्या नेमका हाताचा अंगठा तुटला होता म्हणून मला त्यांनी बळी दिला नाही. असं ऐकल्याबरोबर प्रधानसुद्धा म्हणला बरं झालं, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. काय जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हटल्यानंतर राजा पुन्हा म्हणला तू असं का म्हणतोस. राजाने परत प्रश्न विचारला तू असं का म्हणतोस. त्याच्यावर प्रधान सांगतो की तुमच्या हाताचा अंगठा तुटला पण माझ्या हाताचं काय तुटलेलं नव्हतं ना, मग तुम्हाला सोडलं असतं मला बळी दिलं असतं. म्हणून तो प्रधान म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. म्हणून त्याचप्रमाणे मला सुद्धा सांगायचं आहे की जे होतं ते बऱ्यासाठीच होतं. नारायणपूरला तुम्ही येताय सर्वजण मनाच्या अंतःकरणापासून सहभागी होताय म्हणून तुमच्या जीवनाचं कल्याणच होणार आहे. म्हणून दत्त महाराजांनी आपल्याला ही जी संधी दिलेली आहे माणसाच्या जन्मामध्ये येऊन माणसासारखं राहण्याची परमेश्वराने आपल्याला जी संधी दिलेली आहे त्याचं सोनं आपल्याला करण्याची आवश्यकता आहे, त्याची गरज आहे. या कलियुगामध्ये या सगळ्या गोष्टी कुठंतरी कमी पड वारा असा आहे की चांगल्या गोष्टींना आपण मागे टाकून वाईट गोष्टींना आपण प्राधान्य देतोय, नको त्या गोष्टींना आपण प्राधान्य देतो. या समाजामध्ये बघा चांगल्या गोष्टींक कोणी वळत नाही पण वाईट गोष्टींके माणूस लगेच वळतोय आणि परत म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. हां नाही का. दारू पिणारा म्हणतो मला दारू आज मिळाली उद्याच उद्या बघू, आज झालं ते चांगलं झालं, पण त्याच्या शरीराचा नाश होतोय हे त्याला समजत नाही. त्याच्या शरीराचा नाश होतोय, हळूहळू त्याचं शरीर कमकुवत होतं हे त्याला समजत नाही. व्यसने असतील, अनेक प्रकारचं व्यसन प्रत्येकाच्या अंगी, प्रत्येकजण त्या आहारी पडलेला आहे, प्रत्येकजण त्या मोहाच्या आहारी पडलेला आहे, मायेच्या आहारी पडलेला आहे. त्यापासून आपल्याला परावृत्त व्हायचं असेल तर नारायणपूरला यावं लागेल, नारायणपूरचा महिमा समजून घ्यावा लागेल. अण्णांनी आपल्याला जे आघात ज्ञान दिलेले आहे त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की माणसानेच माणसासारखं राहून माणसाच्या जन्माला समजून घेतलं पाहिजे. आणि जर आपण माणसाच्या जन्माला समजून घेतलं नाही तर आपण पशुपक्ष्यांसारखं आपण आलो तसं जन्माला प्रपंच केला आणि एक दिवस मेला. असा न होता या माणसाचा जन्म आपल्याला कशासाठी दिलेला आहे जागृती आपल्याला प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत, जाणून घेतल्या पाहिजेत की आपण या माणसाच्या जन्माला का आलेलो आहेत, कशासाठी आलो तर आपण काय करतोय. हा मुद्दा प्रत्येकाने जर समजून घेतला तर प्रत्येकाला या जन्माचं सार्थक केल्याशिवाय कदापि राहणार नाही, असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून परमेश्वराचं नामस्मरण, अण्णांचं नामस्मरण अखंड आपल्या नामामध्ये असलं पाहिजे, अखंड आपल्या वाणीमध्ये असलं पाहिजे. या वाणीमधून इतरांना दुःख होईल असं आपल्याकडून बोल निघता कामा नये. इतरांना कशा पद्धतीने समाधान मिळेल, आपल्याकडून दोन शब्द कसे प्रेमाचे त्यांना बोलता येईल, त्या माध्यमातून त्याच्या जीवनामध्ये काहीतरी बदल होईल, या माध्यमातून आपण आपल्या जीवनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. जरी आपल्याला आर्थिक स्वरूपात एखाद्याला नाही सहकार्य करता आलं तरी दोन शब्द प्रेमाने बोललं, दोन शब्द सहकार्य केलं तर त्याच्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय कदापि राहणार नाही, असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी परमेश्वराने आपल्याला सांगितलेल्या आहेत. अण्णांनी आपल्याला या माध्यमातून आपल्या जीवनाचा मार्ग दाखवलेला आहे आणि त्या जीवनाच्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे आणि चालण्यासाठी सुद्धा आपल्याला साधन दिलेलं आहे आणि त्या साधनाच्या जोरावर आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचायचं आहे, म्हणजे आपल्या मोक्षापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि मोक्षापर्यंत पोचायचं असेल तर नामस्मरण, भजन, कीर्तन या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला तिथपर्यंत पोचण्यासाठी हे आपल्याला साधन अण्णांनी दिलेलं आहे. मग वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून आपल्याला त्या माध्यमापर्यंत पोचायचं असेल, मग कुणाला कशा पद्धतीने सोपं वाटेल तशा पद्धतीने त्यांनी जावं, पण त्या माध्यमापर्यंत पोचावं, म्हणजे आपल्या ध्येयापर्यंत आपण पोचल्याशिवाय कदापि राहणार नाही, असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून याच माध्यमातून अण्णांनी सुद्धा आपल्याला माणसातील माणूस जागा करण्यासाठी आपल्याला 4 धामाची निर्मिती केली.
मग वेगवेगळ्या भागामध्ये या भारत मातेमध्ये जे राज्य आहे त्या राज्यांमध्ये जे राज्य हे वेगवेगळे नसून एकच आहेत, ही संकल्पना ही भावना प्रत्येकामध्ये जागी व्हावी म्हणून ही अण्णांनी जी संकल्पना केलेली आहे, जसं नदीजोड प्रकल्प असतो त्याच पद्धतीने अण्णांनी मानवजोड प्रकल्प केला आणि त्या मानवजोड प्रकल्पाच्या माध्यमातून आपण सर्व एकमेकांना जोडले गेलो आहोत, हे अण्णांच्या कृपा आशीर्वादामुळेच. नाहीतर आपण एकमेकांना कशासाठी आपण विचारलं असतं, कशासाठी आपण एकत्र आलो असतो, पण नाही. आपले काहीतरी ऋणानुबंध आहेत, आपलं काहीतरी नातं आहे दत्त महाराजांच्याशी, अण्णांशी जे आपलं नातं आहे ते आगाध आहे आणि तेच नातं आपल्याला अखंड टिकवण्यासाठी आपल्याला नारायणपूरला यायचं आहे. अण्णांचा महिमा, दत्त महाराजांचा महिमा आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि समजूनच आपण आपल्यामध्ये जो नातं आहे ते नातं दृढ आणि पक्क करायचं, म्हणजे आपली एकजूट ताकद दत्त महाराजांच्यापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात, जाणून घ्यायच्यात. आणि आपण नारायणपूरला कशासाठी येतो आणि नारायणपूरला आल्यानंतर आपल्याला काय साध्य करून घ्यायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेत असतो, जाणून घेत असतो. आणि जाणून घेतल्यानंतर आपण आपल्यामध्ये त्या पद्धतीने आपल्या आचरणात आणत असतो. आचरणात आणल्यानंतर आपल्या त्या व्यवहारात दिसत असतात आणि व्यवहारात दिसल्यानंतर आपल्या सर्वांना कृतीमध्ये दिसत असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या वेळेस करू त्याच वेळेस सर्वांच्यापर्यंत पोहोचत असतात. म्हणून या सगळ्या गोष्टी अण्णांनी आपल्याला ज्या आपल्याला आहेत त्याच पद्धतीने आपण आपलं जीवन जगायचं आहे. अण्णांनी शिकवले की आपला आहार कशा पद्धतीने असावा, आपला आहार शुद्ध असावा, आपला विचार शुद्ध असावा, आपला आचार शुद्ध असावा. या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातूनच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होत असतं. एकट्या आहार जर आपला शुद्ध असेल, आपला जर सात्विक आहार असेल, तर त्याप्रमाणे आपली बुद्धी तयार होत असते आणि बुद्धीच्या माध्यमातून आपली कृती तयार होत असते. म्हणून आपला जर आहार सात्विक असेल, शुद्ध असेल, तर त्याप्रमाणे आपले विचारसुद्धा तयार होत असतात. म्हणून अण्णांनी आपल्या आहाराला प्राधान्य दिलेलं आहे की आपला आहार हा शुद्ध शाकाहारी असला पाहिजे, मांसाहार हा पूर्ण वर्ज्य असला पाहिजे. एकट्याने नसून तर पूर्ण कुटुंबाने आपला आहार शुद्ध ठेवणं गरजेचं आहे. नारायणपूरला एक जण या, पण कुटुंबामध्ये आहार मात्र शुद्ध सर्वांनी ठेवा, म्हणजे प्रत्येकाचं जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या. आणि आपण जो भस्म घेत असतो तो भस्मसुद्धा त्याच ताकदीचा आहे. त्याच जर आपण त्याला मानलं तर ते अमृत आहे आणि नाही मानलं तर ती माती आहे. म्हणून अण्णा नेहमी सांगतात भस्माचा सुद्धा त्याच पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये वापर करायचा. भस्म, प्रसाद, आरती, भजन, नामस्मरण या सगळ्यासाठीच आपण नारायणपूरला येत असतो आणि त्यातूनच आपल्या आनंदाचा आनंद तयार होत असतो. आणि ज्या वेळेस आपल्यामध्ये आनंद तयार होतो त्यावेळेस तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचा आनंद तयार झाल्याशिवाय कदापि राहत नाही. असा यातला महत्त्वाचा आहे. म्हणून आपण आपल्यामध्ये पहिल्यांदा आनंद तयार करायला शिका, म्हणजे इतरांना आनंद देण्यासाठी आपण सज्ज राहू. या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात, जाणून घ्यायच्यात आणि आपल्या जीवनामध्ये आपण बदल करायचा आहे. बदल केल्यानंतर जो आनंद तयार होईल तो आनंद म्हणजे प्रत्यक्ष दत्त महाराज आणि अण्णा महाराज असतील. या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात आणि त्या भजनासाठी सर्वांनी सज्ज राहायचं. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता, जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता, जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता, जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता, आत्री अनुसय सुता, आत्रेय अनुसय सुता, आत्री अनुसय सुता, आत्रेय अनुसय सुता, जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसय सुता, आत्री अनुसय सुता, आत्रेय अनुसय सुता, आत्री अनुसय सुता, आत्रेय अनुसय सुता, जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसय सुता, आत्री अनुसय सुता,
अत्रि अनुसय सुता अत्रे अनुदय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुदय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुदय सुता अत्रि अनुसय सुता अत्रे अनुदय सुता अत्रि अनुसय सुता अत्रे अनुदय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुदय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुदय सुता भजन नामस्मरण मनाच्या अंतःकरणापासून केलं पाहिजे आणि त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. जोपर्यंत आपण एकरूप होत नाही तोपर्यंत ते नाम परमेश्वरापर्यंत जाऊन पोचत नाही. म्हणून आपण बाह्य विचार सोडून अंतरंगामध्ये जो परमेश्वर बसलेला आहे त्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि त्यापर्यंत पोचण्यासाठी नामस्मरण हेच माध्यमाने हेच साधन आहे. म्हणून आपण त्या साधनाच्या माध्यमातून आपल्याला साध्यापर्यंत पोचायचं आहे. म्हणून नामस्मरण मनाच्या अंतःकरणापासून करा. बाह्य विचारणा थोडंसं बाहेरच ठेवा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला नंदन गोपाला 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 देवकी 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 नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. आता एकदा आनंदचं भजन करू. वेळ झालेला आहे. आनंदचं एकदा भजन करू. नाना बोलतील नंतर. नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण नारायण नारायण
श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 छान. आता सर्वांना एकदा हात वर करा. अण्णांच्या वतीने दत्त महाराजांच्या वतीने सर्वांना एकदा आशीर्वाद देऊ. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की श्री टेंबे स्वामी महाराज की सर्वांना दत्त महाराजांच्या वतीने अण्णांच्या वतीने मनपूर्वक आशीर्वाद. सुखी रहा, समाधानी रहा, आनंदाने रहा आणि जे होईल ते चांगल्यासाठीच होईल एवढी गोष्ट समजून घ्या. आता बाकीचं नाना सांगतील. आज पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी जमले आहोत. आपल्या सर्वांचे विश्वकर्ते, चारिधामाचे विश्वकर्ते, जगाचे कल्याण करते वंदनीय अण्णा महाराजांना वंदन करून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करायची. आज पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेचं अन्नदान चंद्रकांत बळवंत ढोकळे आणि सुनील कृष्णा ढोकळे हा लिंब तालुका सातारा जिल्हा सातारा यांनी केलेला आहे. म्हणून यांना आणि यांच्या कुटुंबियांना सुखाने समटाळण्याचा आशीर्वाद द्यायचा आहे. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. 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 थांबा, अलीकडे या सगळी, इकडे या, इकडे सगळे आत आत या तुम्ही. घ्या घ्या. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. आजचं जे अन्नदान केलेलं आहे हे ढोकळे कुटुंब आहे.
हे लिमगोव्याचं आहे, सातारा लिमगोवा. हे 82 सालापासून